नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सुमारे 1 टन फुलांचा वापर करून ही सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे। फुलांच्या याच सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आजपासून राज्यभर नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे। आदिशक्तीचा जागर अशी ओळख असलेल्या नवरात्र महोत्सवाची तयारी पंढरपूरमध्ये देखील झालेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आजपासून खरं तर नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आहे। रुक्मिणी माता हे आदिशक्तीचं रूप मानलं जातं आणि या निमित्ताने आजपासून खरं तर दिव्यांची या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट देखील आता करण्यात आलेली आहे। आज सकाळी पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांच्या वतीने खरं तर ही आकर्षक देशी विदेशी फुलांची ही सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीमुळे विठ्ठलाचं रूप आणि रुक्मिणी मातेचं रूप हे अधिक खुलून दिसत आहे। आज पहाटेपासूनच नवरात्रीच्या निमित्ताने रुक्मिणी मातेच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। 9 दिवस हा उत्सव मंदिरामध्ये साजरा केला जातो आणि रुक्मिणी मातेला विविध रूपामध्ये पूजा बांधली जाते। सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। इकडून आपण बघतो की मंदिरात देखील भाविक आता दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन राजू मिश्रासह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।